नमस्कार, मी अमोल जोशी. चौफेर महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि पहिली महत्त्वाची बातमी, राज्यभरात महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालाय. प्रत्येक राज्यातल्या राजकीय पक्षाकडून महापालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मवियासह महायुतीकडून सुद्धा चाचपणी करून कुठे युतीमध्ये तर कुठे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात येतोय. महायुतीचं मुंबईतील जागा वाटप जवळजवळ निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढत आहे आणि आतापर्यंत 207 जागांचा तिढा सुटलाय. तर पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः शिवसेना आणि भाजपच्या युतीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात जागा वाटपावरून वाद दिसून येतोय. पुण्यामध्ये शिवसेनेकडून 35 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय, मात्र भाजपनं केवळ 15 जागा द्यायला तयारी दाखवली आहे. ठाण्यात सुद्धा असंच काहीसं चित्र आहे. त्यामुळे ठाणे आणि पुणे महापालिकेच्या जागा वाटपाकडे लक्ष लागलंय. दुसरीकडे सोलापूरमध्ये महायुती फिसकटली आहे. शिवसेनेनं सोलापूरमध्ये भाजपसोबतची युतीची चर्चा पूर्णपणे थांबवली आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. तर नाशिक महापालिकेत सुद्धा महायुतीच्या जागा वाटपाचं अजूनही भिजत घोंगड आहे. तर मुंबईमध्ये महायुतीचं जागा वाटप जवळपास पूर्ण झाल्याचं महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मुंबईचं जागा वाटप शेवटच्या टप्प्यात आहे आणि सकारात्मक चर्चा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. माननीय शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी हे राजकारणामध्ये अनेक वर्ष काम करत आहेत. एखाद्या निवडणुकीची रणनीती कशी ठरवायची ही दोघांनाही माहिती आहे. त्याच्यामुळे एबी फॉर्म कधी दिले जाणार आहेत, उमेदवार कधी जाहीर होतील, हे दोन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील. तर ठाणे आणि पुणे या महापालिका महायुती म्हणून